सगळ्या शेड्यूलमध्ये असेल किंवा याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर साहजिकच आहे का केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागेल, त्यांना हस्तक्षेप करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने आता राज्यातले निवडणूक अधिकारी सुद्धा म्हटले आहे की आम्ही ही सगळी माहिती जी आहे ती केंद्रापर्यंत पोहोचू। त्यामुळे केंद्रातील निवडणूक आयोग जे आहे ते नेमकं आता काय भूमिका घेत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी हे सगळे मुद्दे उपस्थित केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता यानंतर जे आहे ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलणार आहेत, त्यांचे नेमके काय मुद्दे असणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी राजू, खरं तर अरविंद सावंत आणि अंबादास दानवे यांनी या बैठकीच्या संदर्भातले तपशील आता माध्यमांच्या समोर येऊन मांडलेले होते आणि ज्या पद्धतीचं उत्तर निवडणूक आयोगाकडून येतंय ते सुद्धा त्यांनी सांगितलं। खरं तर म्हणजे दुबार वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या मतदानाची नोंदणी असेल, या पद्धतीचा मुद्दा किंवा व्हीव्हीपॅट सारखे गंभीर मुद्दे सुद्धा या चर्चेमध्ये मांडण्यात आलेले होते। मात्र निवडणूक आयोगानं दिलेली ही जी उत्तरं आहेत ती अराजकतेच्या दिशेनं जाणारी आहेत, असा एक गंभीर आरोप अरविंद सावंत यांच्याकडून करण्यात आलाय। दुसरीकडे जर दोन वेगवेगळ्या ठिकाणी मतदाराची नोंदणी असेल तर मग ते कसं काढणार तुम्ही, अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा या चर्चेच्या दरम्यान विचारण्यात आला होता। पण कुणाचंही नाव डिलीट करण्याचा आम्हाला अधिकार नाही, अशा पद्धतीचं उत्तर निवडणूक आयोगानं दिलंय। या सगळ्या विषयी काय सांगाल? अगदी आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्यामध्ये विरोधकांनी हे अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे आता विरोधकांच्या या सगळ्या मुद्द्यांना धरून जर पुन्हा एकदा ह्या सगळ्या मतदार याद्या जर करायच्या असतील तर साहजिकच आहे की वेळ लागणार आहे। त्यामुळे आता ज्या प्रकारे निवडणूक आयोगाचे अधिकारी सांगतायत की आम्हाला कोणाचे नाव डिलीट करण्याचा अधिकार नाही, आता यामध्ये मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की निवडणूक आहे आणि मतदार याद्या सुद्धा जवळपास फायनल झालेल्या आहेत। त्यामुळे आता यामध्ये बदल करणं किती शक्य आहे का किंवा विरोधकांच्या मुद्द्यांना सुद्धा बगल देऊन पुढे जाणं किती योग्य आहे, हे सगळे मुद्दे आता समोर आहेत। त्यामुळे आता यावरती अंतिम निर्णय जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे। आता आपण पाहतो की हे सगळे मुद्दे उपस्थित करत असताना एकीकडे राज्य निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ आहे, त्यांची बैठक झालेली आहे, दुसरीकडे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडची बैठक अजूनही सुरू आहे। हे सगळे नेते जे आहेत ते अनेक प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळतात आणि ह्या दोन्ही बैठका संपल्यानंतर